आज आपण बघणार आहोत वांगी भात कसा करायचा। हे करू। वांगी भात करण्यासाठी मी कुकरमध्ये 2 चमचे तूप घालते। तूप आपलं तापलंय, त्याच्यामध्ये फोडणीसाठी मी मोहरी घालते, थोडेसे जिरे घालते आणि खडे मसाले घालते। खडे मसाल्यामध्ये तमालपत्र, मसाला वेलची, 1 स्टार फूल, 4 लवंगा, 2 दालचिनीचे तुकडे, हे मसाले आपल्याला परतवून घ्यायचे। हे मसाले परतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। आता ह्याच्यामध्ये मी कोल्हापुरी चटणी घालते, तुम्ही लाल तिखट घातलं तरी सुद्धा चालेल। थोडंसं परतवून घेते। याच्यामध्ये आपल्याला वांग्याच्या मीडियम साईजच्या केलेल्या फोडी घालायच्या। इथे मी 4 वांगी घेतल्या, या अशा फोडी करून घ्यायच्या। हे आता मी व्यवस्थित असं परतवून घेते। हे वांग्याच्या फोडींना जरासं आपल्याला वाफ देऊन घ्यायचे। वांग्याला आपल्या वाफ देऊन झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे। तांदूळ मी 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून घेतलेत। हे 2 वाटी तांदूळ आहेत। तांदूळ आपल्याला चांगले असे परतवून घ्यायचे। हे तांदूळ माझे परतून झालेत, छान असे भाजलेत। आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालते। तांदळाच्या डबल आपल्याला पाणी घालायचं आहे। 2 वाटी मी तांदूळ घेतले, त्याच्यासाठी 4 वाटी पाणी घालते। आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी खसखस मी भाजून चेचून घेतले आणि थोडंसं ओलं खोबरं घेतलंय, ते थोडं खिसून घेतलंय। हे आता मी याच्यामध्ये घालते आणि अर्धा चमचा आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे। सगळं हलवून घ्यायचं आपल्याला। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते, हे व्यवस्थित मिक्स करून घेते। याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते आणि याला आता झाकण देऊन आपल्याला 3 शिट्ट्या, आपण रेग्युलर भाताला जशा देतो तशा 3 शिट्ट्या घ्यायच्या। तयार आहे आपला वांगी भात, मस्त असा गरमागरम। गरमागरम वांगी भात आणि त्याच्यावर साजूक तूप, सोबतीला आंब्याचं लोणचं। तयार आहे आपला वांगी भात। आवडला तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।